250चा एक कप घेऊन तुम्ही 10 वर्ष तो वापरू शकता. फक्त एकदा इन्व्हेस्ट करायचा आहे आणि 10 वर्ष तुम्हाला बघायलाच लागत नाही. 399 ह्याची प्राइस आहे. मला पण भीती वाटलेली. पॉईंट नंबर 1, मेन्स्ट्रुअल कप म्हणजे काय? तर मेन्स्ट्रुअल कप म्हणजे आपल्याला जेव्हा पाळी येते, आपल्याला जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा आपल्याला ब्लिडिंग होत असते, बरोबर? तर अशा वेळी ज्या पूर्वीच्या बायका होत्या त्या काय करायच्या, तर त्यांच्या पिरियड्सच्या वेळेला त्या कॉटनचा कपडा यूज करायचे, कारण त्यांना तेव्हा सुविधाच नव्हती, बरोबर? पण तो कॉटनचा कपडा त्या आपल्या निकरला पूर्ण असा चिपकून असं बसायचा नाही, कारण त्याला कुठेही ग्लू वगैरे नसायचा, बरोबर? त्या बायका काय करायच्या, जो कॉटनचा कपडा असायचा तो खूप चांगला असा फोल्ड करून अशी प्रॉपर त्यांची 3 ते 4 अशी घडी करून त्या आपल्या निकरवर ठेवून ते सगळं पिरियडमध्ये ते यूज करायचे. पण चालताना किंवा काम करताना जी आपली घडी आहे ती काय व्हायची, ती एकावर एक वगैरे जायची किंवा एका बाजूला साचली जायची. तर त्यामुळे त्यांना डाग पडणे किंवा काही असे इश्यू यायचे. तर असा प्रॉब्लेम व्हायचा, बरोबर? तर अशा प्रॉब्लेमवर एक सोल्युशन निघाला, तो म्हणजे पॅडचा. तर पॅडला प्रॉपर असं ग्लू असायचं, जे आपल्या निकरला खूप चांगलं असं स्टिक व्हायचं, चिपकून राहायचं, बरोबर? त्यामुळे कितीही आपण चाललो, पळालो किंवा काहीही झालं तरी सुद्धा ते काही ग्लू तो निघायचा नाही, तो छान असा चिपकून राहायचा आपल्या निकरला. ओके. पॅड नंतर निघाले टॅम्पॉन. तर टॅम्पॉन जो आहे तो वजायनाच्या आतमध्ये आपल्याला इन्सर्ट करायचा असतो. तो पॅड सारखा बाहेरून आपल्याला लावता येत नाही, तो आपल्याला वजायनाच्या आतमध्ये इन्सर्ट करायचा असतो. तो सुद्धा पॅड सारखा जे ब्लड आहे ते सगळं तो अब्झॉर्ब करायचं काम करतं. ओके. टॅम्पॉन नंतर निघाला मेन्स्ट्रुअल कप. तर मेन्स्ट्रुअल कप सुद्धा आपल्याला टॅम्पॉन सारखाच वजायनाच्या आतमध्ये इन्सर्ट करायचा असतो. पण टॅम्पॉन जो आहे तो जे ब्लड आहे ते अब्झॉर्ब करायचं काम करतं पॅड सारखंच. पण मेन्स्ट्रुअल कप जो आहे तो सुद्धा वजायनाच्या आतमध्येच इन्सर्ट केला जातो, पण तो अब्झॉर्ब न करता तो जे ब्लड आहे, जे आपलं पिरियड्सचं येणारं ब्लड आहे ते फक्त एका कपमध्ये तो कलेक्ट करून ठेवतो, म्हणजे साठवून ठेवतो. आता तुम्हाला कळलं असेल की मेन्स्ट्रुअल कप जो आहे तो आपल्याला बॉडीच्या आतमध्ये इन्सर्ट करायचा आहे, ना की आपल्याला असं बाहेरून काही असं लावायचं आहे. एखादी गोष्ट जर आपल्याला आपल्या बॉडीच्या आतमध्ये इन्सर्ट करायची आहे, तर रँडम असा कोणताही कप घेऊन आपल्याला आपण इन्सर्ट करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला एक ट्रस्टेबल ब्रँड हवाय. तर त्यासाठी मी जो चूज केलेला आहे तो आहे कार्मेझीचा हा मेन्स्ट्रुअल कप. या कपमध्ये 3 साइजेस येतात, स्मॉल, मीडियम आणि लार्ज. पण मी जो साईज घेतलेला आहे तो आहे एम साईज. आता मी हा एम साईजच का घेतला आणि तुम्ही कोणता साईज घ्यायला पाहिजे, तर या मेन्स्ट्रुअल कपमध्ये 3 साइजेस येतात. पहिलं म्हणजे स्मॉल, दुसरं म्हणजे मीडियम आणि तिसरं म्हणजे लार्ज. तर स्मॉल साईज कोणी घ्यायचा, ज्यांचं वय हे 20च्या आतमध्ये आहे आणि ज्यांना एकदम लाईट फ्लो होतोय, म्हणजे जास्त ब्लिडिंग होत नाही, त्यांच्यासाठी स्मॉल साईज आहे. मीडियम साईज कोणी घ्यायचा, तर ज्यांचं वय 20च्या वर आहे. ओके. ज्यांचं वय 20च्या वर आहे किंवा त्यांना जो फ्लो होतो, जी ब्लिडिंग होते ती मीडियम होते, त्यांच्यासाठी, म्हणजे जास्त ओव्हर पण ब्लिडिंग होत नाही, त्यांच्यासाठी मीडियम कप आहे. मीडियम साईजचा कप त्यांच्यासाठी योग्य आहे. पण लग्न झालेलं आहे, ज्यांना बाळ सुद्धा आहे, म्हणजेच नॉर्मल ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे, त्यांच्यासाठी लार्ज जो कप आहे तो एकदम बेस्ट राहणार आहे. तर ही आहे आपल्या मेन्स्ट्रुअल कपची आउटर पॅकेजिंग. तुम्ही बघताय की अशी ही कार्डबोर्डची पॅकेजिंग आहे, खूप चांगली क्वालिटी दिलेली आहे आणि एकदम असा हलका कार्डबोर्ड पण नाहीये, खूप चांगला आहे. त्याच्यानंतर आतमध्ये तुम्ही हे ओपन केल्यानंतर तुम्हाला एक असं एक पॅम्पलेट येईल. तर त्याच्यामध्ये सर्व इन्स्ट्रक्शन लिहिलेले आहेत त्यांनी, ते तुम्ही रीड करू शकता. ओके. त्यानंतर आतमध्ये तुम्ही बघाल ना की एक अशी बॅग दिलेली आहे छानशी. याची क्वालिटी सुद्धा खूप चांगली दिलेली आहे त्यांनी. आणि इथे नाव पण तुम्हाला दिसत असेल की कार्मेसी त्यांच्या ब्रँडचं नाव दिलेलं आहे. ही बॅग आता मी ओपन करते आणि हा आहे आपला मेन्स्ट्रुअल कप. तर तुम्ही बघताय की असा दिसतो हा. आणि हा जो बनलेला आहे तो सिलिकॉनचा बनलेला आहे, प्लास्टिक नाहीये. तुम्ही बघताय हा सिलिकॉनचा बनलेला आहे. आता आता हा इन्सर्ट कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. पॉईंट नंबर 2, मेन्स्ट्रुअल कप इन्सर्ट कसा करायचा. तर मेन्स्ट्रुअल कप इन्सर्ट करण्याआधी आपल्याला त्याला प्रिपेअर करायला लागेल. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एखादं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून ते पाणी आपल्याला छान असं उकळी येईपर्यंत तापवायचं आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल कप डिप करायचा आहे. मेन्स्ट्रुअल कप डिप केल्यानंतर 7 ते 8 मिनिटं तरी त्याला डिप करत तसंच ठेवायचं आहे, उकळत ठेवायचं आहे. एकीकडे मेन्स्ट्रुअल कप आपल्याला उकळत ठेवायचा आहे, दुसरीकडे आपल्याला स्वच्छ हात धुवून घ्यायचे आहेत. हात आपले नेहमी स्वच्छ असावेत. जेव्हा आपण कप इन्सर्ट करतोय, जेव्हा आपण कप रिमूव्ह करतोय, या दोन्ही वेळेला आपल्याला हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. उकळ आल्यानंतर आपले हात स्वच्छ आहेत, बरोबर? तर स्वच्छ हाताने तो मेन्स्ट्रुअल कप काढून घ्यायचा. छान असं थंड केल्यानंतर आपल्याला काय पुसण्याची वगैरे गरज नाही. ओके.
आता छान आपला कप थंड झाल्यानंतर आता इन्सर्ट कुठे करायचा ते सगळ्यात आधी समजून घ्या की तुम्हाला इन्सर्ट नक्की कुठे करायचा आहे. तर आपल्या फिमेल बॉडीमध्ये तुम्ही बघाल तर आपला हा जो प्रायव्हेट पार्ट आहे तिथे आपल्याला 3 प्रकारच्या ओपनिंग्स असतात. पहिलं जे ओपनिंग तुम्ही बघाल ते जिथून आपण शू करतो ती आपली फर्स्ट ओपनिंग झाली. त्याच्यानंतर त्याच्या जस्ट खाली तुम्ही बघाल जिथून आपल्याला पिरियड येते, जिथून एखादं बाळ बाहेर येतं, ती जी ओपनिंग जी झाली ती झाली सेकंड ओपनिंग. आणि या सेकंड ओपनिंग मध्येच आपल्याला जो आपला मेन्स्ट्रुअल कप आहे तो आपल्याला इन्सर्ट करायचा आहे, कारण तिथूनच आपल्याला पिरियड येत असते. आणि त्याच्याच खालची जी ओपनिंग असते ती आपली शीची ओपनिंग. इन्सर्ट करून झाल्यानंतर तुम्हाला 7 ते 8 तास तुम्हाला काहीही बघायची गरज नाही. तुम्ही 7 ते 8 तास पर्यंत तुम्ही कितीही काहीही काम करू शकता. आता इन्सर्ट करताना आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी आपली जी बॉडी आहे ती खूप चांगली रिलॅक्स करायची आहे. म्हणजे असं घाबरायचं नाहीये. घाबरला तर ती बॉडी तुमच्याशी टाईट होणार, म्हणजे आपले मसल्स आहेत ते खूप असे टाईट होणार. तर टाईट झाल्यामुळे तो कप जो आहे तो इझिली इन्सर्ट होणार नाही. फर्स्ट टाइम जर तुम्ही कप इन्सर्ट करत असाल तर मी समजू शकते की खूप भीती वाटू शकते. मला पण भीती वाटलेली. आता मी हा कप जो आहे तो 2 महिन्यापूर्वी घेतलेला आणि मी 2 महिने यूज केला. म्हणजे 2 वेळा यूज करून झाल्यानंतर मी हा तुमच्यासमोर व्हिडिओ करते, कारण मला आता चांगला एक्सपिरियन्स आलाय म्हणून मी तुमच्यासमोर व्हिडिओ करू शकते. हा मेन्स्ट्रुअल कप जो आहे तो आपण असाच टाकला तर तो तसा जाणारच नाही, बरोबर ना? तर त्याच्यासाठी आपल्याला तो चांगला फोल्ड करावा लागेल. तर फोल्डिंगमध्ये खूप सारे प्रकार येतात. तर यांनी इथे जी सजेस्ट केलेली फोल्ड आहे ना ती आहे यू शेप फोल्ड, म्हणजेच किंवा सी शेप फोल्ड तुम्ही बोलू शकता. इथे दिलेली आहे की त्यांनी कशी करायची आहे. तर मी एक तुम्हाला करून दाखवते. असं पकडायचं आहे कप, असं प्रेस करायचं आणि असं फोल्ड करायचं. ओके, असं फोल्ड म्हणजेच यू शेप किंवा असा सी सारखा असा आकार दिसतोय तुम्हाला. इथे असा सी सारखा आकार दिसतोय किंवा असा यू बोलू शकता तुम्ही, उलटा असा यू बोलू शकता. तर सी सारखा आकार किंवा यू सारखा आकार तुम्ही फोल्ड करायचा आहे आणि तुम्हाला ती इन्सर्ट करायची आहे. पण मी असं हे करून जेव्हा बघितलं ना, पण मला अजिबात तसं ते वर्कच नव्हतं होत. म्हणजे मी असं किती वेळा करून बघितलं आणि इन्सर्ट करण्याचा प्रयत्न केला तर अजिबात ते होतच नव्हतं. तर त्यासाठी मी स्वतः काय केलं, तर मी काय केलं की असं त्याला एक 7 फोल्ड असं बोलतात, त्याला बहुतेक 7 फोल्डच बोलतात. आणि ह्या 7 फोल्डने म्हणजे असा हा 7 फोल्ड करून जेव्हा मी इन्सर्ट केला ना असा, तो इझिली इन्सर्ट झाला. म्हणजे यू शेपने अजिबात इन्सर्ट होत नाही. तुम्ही अजिबात करून बघा, हवं तर तुम्ही करून बघा. झालं तर खूप चांगली गोष्ट आहे. पण 7 फोल्डची जी टेक्निक आहे ना ती खूप चांगली आहे. याने म्हणजे हा जो पार्ट आहे तो एकदम छोटा होऊन जातो. आणि आपल्याला काय करायचं आहे, असंच आपल्याला हळूहळू हळूहळू आपल्याला ते इन्सर्ट करायचं आहे. आणि जेव्हा हा पार्ट येतो ना इथला, हा मोठा झाला ना, हा छोटा आहे म्हणून हा इथला जाईल आतमध्ये. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे ना इथला, तिथे काय करायचं आहे, तुम्हाला असं प्रेस करायचं आहे. म्हणजे असं हे प्रेस होतं चांगलं, असं प्रेस करायचं आहे आणि असं पुढे पुढे तो असं हे करायचं आहे, सरकवायचं आहे. पुढच्या दिशेला तुम्हाला सरकवायचं आहे. आणि तुम्हाला जर वाटलं की थोडंसं असं मला अनकम्फर्टेबल वाटतंय किंवा असं प्रॉपर असं ओपन झाला नसावा असं जर तुम्हाला वाटत असेल, खरं तर तो ओपन होऊन जातो. पण तुम्हाला जर वाटत असेल की तो ओपन झालेला नाहीये, तर काय करायचं, आतमध्ये तुम्हाला असं थोडंसं असं बोटाने असं रोटेट करायचंय. असं रोटेट करायचंय तुम्हाला. असं रोटेट केल्यानंतर जिथे कुठे असा जर तो कप आडवा तिडवा जर असा काय झाला असेल, होत तर नाही पण झालाच असेल, तर तुम्ही असं रोटेट केलात की तो अजून चांगला ओपन होणार. इन्सर्ट करताना आपल्या डीप स्क्वॉट पोझिशन मध्ये आपल्याला बसायचं आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे आपले इंडियन टॉयलेट्स असतात त्या इंडियन टॉयलेट्समध्ये जसं आपण बसतो तीच पोझिशन म्हणजे डीप स्क्वॉट पोझिशन. तर त्या डीप स्क्वॉट पोझिशन मध्ये आपल्याला बसायचं आहे, बॉडी रिलॅक्स ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला 7 जो आपला फोल्ड आहे तो घेतल्यानंतर जिथे आपली सेकंड ओपनिंग आहे, जिथून आपल्याला ब्लिडिंग होते, तिथे आपल्याला हा जो कप आहे तो आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. आता आपल्याला 7-8 तासानंतर कप रिमूव्ह करायचा आहे. तर तो कसा करायचा, तर तुम्ही हा सपोज आपला कप आहे आणि आपल्याला रिमूव्ह करताना ही टेल अजिबात खेचायची नाहीये, ती तुटून जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, असं पिंच करायचं आहे, असं दाबायचं आहे. दाबून झाल्यानंतर असं ओढाल, कितीही ओढाल ते निघणार नाही. आणि निघालं नाही तर घाबरायचं नाही, काही होत नाही. काय करायचं आहे, रिलॅक्स राहा. तुम्ही ते बघताय की इथे असे होल्स आहेत, बरोबर. तर हे जे आतमध्ये व्हॅक्यूम जे क्रिएट झालेलं आहे ते आपल्याला रिलीज करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, आपण हे इथे असं दाबल्यानंतर इथे दाबून घ्यायचं आहे. दाबल्यानंतर आपल्याला असं 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 थोडंसं असं हलवत असं खेचत असं करत तुम्हाला तो कप जो आहे तो असा रिमूव्ह करायचा आहे. आतमध्ये ब्लड कलेक्ट झालेलं असेल ते तुम्हाला असं एम्प्टी करायचं आहे. नॉर्मल वॉटरने तुम्हाला वॉश करायचं आहे. बॉईल करायची गरज नाही. बॉईल फक्त आपल्याला आपला पिरियडचा जो पहिला दिवस असतो तेव्हा आपल्याला तो यूज करताना फक्त बॉईल करायचा आहे. नंतर तुम्ही 5ही दिवस हा यूज करायचा आहे. नॉर्मल वॉटरने तुम्ही वॉश करत राहायचं आहे. नॉर्मल वॉटरने वॉश केल्यानंतर
तो पुन्हा तुम्हाला 7 फोल्ड करून असं 7 फोल्ड करून पुन्हा इन्सर्ट करायचं आहे. पुन्हा 8 तास झाल्यानंतर पुन्हा असं रिमूव्ह करायचं आहे. रिमूव्ह करून तो छान असं वॉश करायचा आहे, एम्प्टी करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा इन्सर्ट करायचं आहे. असं तुम्ही करायचं आहे. आता मेन्स्ट्रुअल कपबद्दल काही जे 3-4 जे पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर पहिलं म्हणजे मेन्स्ट्रुअल कप हा तुम्ही जेव्हा तुम्हाला पिरियड येईल तेव्हाच तुम्हाला यूज करायचा आहे, असं तुम्हाला कधीही यूज करायचं नाही. कारण पिरियडमध्ये आपली जी ओपनिंग थोडीशी ओपन झालेली असते, त्याच्यामुळे कप आपल्याला इन्सर्ट करायला काहीही इश्यू येत नाही. पण जेव्हा तुम्हाला पिरियड नसते तेव्हा मी फक्त प्रॅक्टिससाठी यूज करून बघते, तर तसं नाही. तुम्हाला जर प्रॅक्टिसच करायची असेल तर तुम्हाला ती पिरियड असतानाच करायची आहे. पिरियड नसताना हा कप यूज करायचा नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेन्स्ट्रुअल कप घालून तुम्ही झोपू सुद्धा शकता, काहीही हरकत नाही. फक्त एक झोपण्याच्या आधी तुम्ही चेक करून घ्या की तो कप जर फुल झाला असेल तर तुम्ही ते एम्प्टी करा आणि नंतर मग पुन्हा अगेन तुम्ही इन्सर्ट करा आणि मग तुम्ही झोपून जा. ओके. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी तुम्हाला तुमचे हात स्वच्छ ठेवूनच तुम्हाला कप इन्सर्ट करायचा आहे आणि रिमूव्ह सुद्धा करायचा आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी तुम्ही जेव्हा स्टोअर करता तेव्हा तुम्हाला बॉईल करूनच तुम्हाला स्टोअर करायचं आहे. आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण पब्लिक प्लेसमध्ये असू, आपल्याला जर पिरियड आली तर आपण काय करू शकतो, तर आपण हा मेन्स्ट्रुअल कप यूज नाही करू शकत, कारण आपल्याला बॉईल करायला काय सोर्सच नाही ना. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, हा मिळालाय, सगळं सोपं झालंय म्हणून पॅडला आपल्याला टाटा बाय बाय नाही बोलायचं आहे. एक तरी पॅड तुम्हाला तुमच्या बॅगमध्ये ठेवायचा आहे. ओके. म्हणजे जस्ट एक इमर्जन्सी म्हणून तुम्हाला एक पॅड तुमच्या बॅगमध्ये ठेवायचा आहे. कारण पब्लिक प्लेसमध्ये जर तुम्हाला पिरियड आली तर तुम्ही एखाद्या पब्लिक टॉयलेटमध्ये जाऊन तुम्ही पॅड तुम्हाला लावता येईल. तर बस हे काही गोष्टी होत्या ज्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या या मेन्स्ट्रुअल कपबद्दल. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या मेन्स्ट्रुअल कपबद्दल जर काही क्वेश्चन राहिले असतील तर ते मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा. आणि जर तुम्ही ऑलरेडी हा कप यूज करत असाल तर त्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स सुद्धा माझ्यासोबत शेअर करा कॉमेंटमध्ये. तर भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.